राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आणि आपण बघू शकतो की हातात खंडे घेऊन जे आहे काँग्रेसच्या महिला अधिकारी इथे आलेले आहे. आपण बोलणार आहोत यांच्यासोबत. काय सांगाल, आज तुम्ही खाली सिलेंडर घेऊन इथे आलेला आहात? मॅडम, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगणार आहे की आज शहर काँग्रेस आणि महिला काँग्रेसने आज जिल्हा अधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन महागाईच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे. कारण की इराण आणि अमेरिकेमध्ये भांडण होत आहे, पण त्या भांडणाचं आमचं काय नुकसान होत आहे ते मोदी सरकारला कळत नाहीये. त्यांनी त्यांच्यासोबत अमेरिकेला जाऊन साथगाठ केला आहे आणि आज महागाई, तेलावर, गॅस सिलेंडरवर, भाज्या फळांवर आणि आवक जावकवर त्यांनी महामारी मारून ठेवली आहे. तर करोनामध्ये जे आम्ही 4 वर्ष अगोदर करोनामध्ये जे आम्ही सोसलं आहे, परत आता तेच करोनासारखे दिवस मोदी सरकारने आणून ठेवलेलं आहे आमच्यावर. त्या विरोधामध्ये आज जिल्हा अधिकारी नागपूर कार्यालयामध्ये आम्ही भव्य आंदोलन, जर यावेळेस नाही मोदी सरकार ऐकणार तर आम्ही दिल्लीमध्ये सगळ्यात मोठं भव्य आंदोलन करून आम्ही जाळपोळ करणार आहोत, हे आम्ही ठरवलं आहे महिला काँग्रेसच्या तर्फे. महिला काँग्रेसच्या तळमले ताई देखील आपल्या सोबत आहे. ताई, खरं तर तुम्ही एक गृहिणी देखील आहे, घर सांभाळता. अशा वेळेस किती कठीण चाललं, एवढं सिलेंडरचे दर वाढले? तुम्ही बघू शकता, आता 12 वर्षापासून मोदी सरकार आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी टॅक्स लावलेला आहे. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या महाग केल्या आहे. छोट्या मुलांच्या दुधावर सुद्धा त्यांनी टॅक्स लावला आहे आणि भरपूर आता अजून पुन्हा गॅस सिलेंडर, जे गृहिणी, साधारण जे गृहिणी आहे, जे हात मजुरी करून आता त्यांनी चुलीवरचं गॅसवर आणलं होतं, परत आता त्यांनी चुलीवर आणलेलं आहे. तर ही तानाशाही करून लोक बाजूच्या देशाला सपोर्ट करून आपल्या देशाला कुठंतरी चुकीच्या मार्गावर नेऊन आणि आमच्या भूलथाप आमच्या अंगावर टाकून, आणि बरेच पाहू शकता आता किती सारी महागाई झालेली आहे. तेल सुद्धा महाग झालंय, सिलेंडर सुद्धा महाग झालाय. गुरोणी कुठे कुठे जातील. तर कुठेतरी मोदीचा फायदा होत आहे, तिथे तो आपला फायदा करत आहे. आमचं नुकसान होत आहे गृहिणीचं. आमचं काय, देशाला हा बळी पाडत आहे बीजेपी सरकार. तर कुठे ना कुठे आमचं काय होईल, तर हे सरकार आम्ही बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आंदोलन त्याच्यासाठी आहे. महागाईच्या विरोधात आंदोलन आहे आमच्या गृहिणीचं, आणि नाही होईल इथे आम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आणि तिथे आपला हक्क मागून, आणि त्यांना द्यावंच लागेल. आम्ही त्याच्यासाठी सतत लढून राहील. ताई, काय सांगाल, खरं तर हॉटेल व्यापार जे आहेत ते बंद होण्याच्या कगारवर आहे. छोटे मोठे जे हात ठेले लावून व्यवसाय करतात आहेत त्यांचा देखील कुठेतरी उद्योग संकटात आलेला आहे. काय आता बघू शकता, 12 वर्षा अगोदर त्यांनी 2 लाख रोजगार द्यायचं हे केलं होतं, प्रयत्न म्हणाले होते, अनाऊन्स केलं होतं की 2 लाख रोजगार देऊ. 2 लाख रोजगार तर दिले नाही. आणि पुन्हा काय म्हणते, बाकीचे जे हात ठेलेवरचे लोक आहेत त्यांचं मरण आहे, ते लोक कुठं जातील यांचा आम्हाला तिथून हे पाहिजे का, आम्ही काय केलं पाहिजे, साधारण लोक कुठे गेले पाहिजे. जे फुटपाथवर पकोडे विकतात, ते जे रोजगार करतात, जेही काही खाद्यपदार्थ विकतात, जे हॉटेल नाही लावू शकत, जे साधारण लोक आहे, मजूर लोक आहे, ते कुठं जातील. आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे पूर्ण गृहिणींना आणि पूर्ण देशाला आणि पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण नागपूर शहराला. ते बरडीचे पण त्यांनी ठेले वगैरे उचलले. ते बिचारे गरीब होते, त्यांचे ठेले वगैरे उचलले. आणि गॅस सिलेंडर वगैरे हे सगळं महागच झालंय. आता पोरं शाळेत कसे जाणार, हे आमची हे आहे. नक्कीच आपण बघतो की या LPG गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात जे आहे कुठे ना कुठे आजचे जे हे काँग्रेसचं आंदोलन झालं, ऍक्च्युली हे आंदोलन मूलभूत जे सुविधा आहे नागरिकांच्या, अग्नी, पाणी वगैरे, याच्यामध्ये आता त्यांना इतका त्रास व्हायला लागला आहे. आणि बीजेपी सरकार जी आहे त्यांना असं वाटते की हे सिलेंडर महाग केल्याने आणि हे महाग केल्याने लोकांना डांबरता, म्हणजे खाली दाखवता येईल, लोकांना त्रास देता येईल. आज ट्रम्प सोबत जे ट्रेड डील केली आहे यांनी, हे पण एक शेतकऱ्यांना त्रास देण्यासारखं, म्हणजे बीजेपी सरकार जी करून राहिली आहे आज देशाच्या नागरिकांना त्रास देण्यासाठी. आणि देश जे प्रगतीवर गेलो होतो काँग्रेसच्या राज्यामध्ये 70 वर्षामध्ये, तिथून त्यांनी 10 वर्षामध्ये देशाला इतकं खाली पाडलं. आणि त्या कोणासाठी, फक्त त्यांच्या 2 मित्रासाठी, एक अदानी आणि एक अंबानी, यांच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. त्यांचे ते गुलाम आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर सगळं काम करून राहिलं. देशाचा नागरिक आज त्रस्त आहे. आज सिलेंडरचे भाव महाग झाले आहेत, आज भाजीपाला महाग झालाय, धान्य महाग झालाय. म्हणजे लोकांना याच्यामध्ये आणून त्रास देऊन लोकांना, ते सरकार जर म्हणत असेल की ती राज्य करेल,
तर तसं होऊ देणार नाही. देशाचा नागरिक आज विचारवंत आहे, विचारधारी आहे आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गिरीश भाऊ, काय सांगाल? आज तुम्ही इथे आंदोलन केलं गॅस दरवाढी विरोधात. आणि हे बघा की हे सगळं जे निर्माण झालेलं आहे बीजेपी आणि मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे निर्माण झालेलं आहे असे आम्ही कलेक्टर सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने आणि गेल्या 4-5 दिवसांमध्ये नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याकरता आम्ही त्यांचं लक्ष आणून दिलेलं आहे. आज आपण बघतोय सर्वसामान्य गरीब लोक 3-3, 4-4 किलोमीटर 2-2, 4-4 तास उन्हामध्ये उभे आहेत आणि काळाबाजारी सुरू झालेला आहे. जे सिलेंडर 1100-900 रुपयाचं सिलेंडर जे होतं आज 1,500 आणि 2,000 रुपयामध्ये गरीब लोकांना घ्यावं लागतंय. या सगळ्या गोष्टी आम्ही कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की कुठल्याही प्रकारचा असा काळा बाजारी आणि तुटवडा निर्माण आम्ही होऊ देणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला. नक्कीच, तर लोकांमध्ये संभ्रम झाला आणि काळा बाजार जो सुरू आहे तो होऊ देणार नाही असंच एकंदरीत आश्वासन जे आहे कलेक्टरने दिलेलं आहे. बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर.